फक्त 10 मिनिटांमध्ये अशी पनीरची भुर्जी तयार होईल की हॉटेलचेही विसराल। घरात कुठलीच भाजी शिल्लक नसेल आणि पनीर असेल तर फक्त पोळीसोबत अशी मस्त भुर्जी बनवा। मी इथे 4 जणांसाठी पनीरची भुर्जी बनवते, तर अर्धा किलो पनीर घेतलं। कुठलेही पनीर बाजारातून आणल्यानंतर त्याला थोड्या वेळ 2 ते 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे त्याचा वास वगैरे निघून जातो। यातलं आता पाणी काढून घेऊ। याला आपल्याला सुरीने कट न करता किसून घ्यायचं आहे। अगदी अलगद हाताने याला आपण छान बारीक असं किसून घेऊ। पनीरला खूप दाब देऊन किसलं तर ते अगदी चुरा होतो, मात्र हलक्या हाताने जर याला किसून घेतलं तर छान मोकळं असं होतं। ह्याच पद्धतीने आता मी इथे संपूर्ण पनीर किसून घेतलं। गॅसवर लगेचच कढई गरम करायला ठेवू। त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी तेल घातलं। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान फुलले की यामध्ये खूप सारा असा लसणाची देखील छान खमंग फोडणी बसू द्यायची। यामध्ये आता मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला घालते। भुर्जीला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे चवीला ती छान लागते। कांदा पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घातलं। कांदा छान मऊ होईपर्यंत इथे परतून घेतला। यामध्ये आता थोडीशी हळद, 1.5 चमचा मिरची पावडर किंवा मग तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा किचन किंग मसाला। किचन किंग मसाल्यामुळे ही चटणी खूप छान लागते, त्यामुळे किचन किंग मसाला हा आवर्जून टाका। मसाले मिनिटभरासाठी परतून घेतले। त्यामध्ये लगेचच एक छोटासा टोमॅटो घातला। टोमॅटो देखील मी इथे छान बारीक कट करून घेतलेला होता। टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा। लगेचच त्यामध्ये किसून घेतलेलं पनीर, वरून थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हलक्या हाताने आपण ह्या मसाल्यांमध्ये हे पनीर छान मिक्स करून घ्यायचं। आपण ज्या पद्धतीने पोहे मिक्स करतो तसंच आपल्याला हे पनीर देखील याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। पनीर छान मिक्स झालं। आता यावर आपण अगदी मिनिटभरासाठी थोडंसं झाकण ठेवू। झाकण आपल्याला पूर्ण नाही लावायचं, थोडीशी आपल्याला वाफ जाण्यासाठी जागा राहू द्यायची आहे। अगदी मिनिटभरानंतर लगेचच यावरचं झाकण काढू, तर भुर्जीला छान तेल सुटलेलं आहे। वरून आता छान कोथिंबीर घालू, म्हणजे पनीरची भुर्जी चवीला आणि दिसायला खूप छान दिसते। आता गॅस बंद करू आणि भुर्जी लगेचच खायला घेऊ। ही भुर्जी गरम गरम असतानाच खायची, म्हणजे ती खूप छान लागते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण अगदी भन्नाट लागते। तुम्ही देखील अशा पद्धतीने पनीरची भुर्जी करून पहा। कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।